आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. अमरावती महानगरपालिकेची सोमवारी झालेली आमसभा राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनापेक्षाही वादळी ठरली. अमरावतीकरांकडून कर स्वरूपात जमा केलेल्या पैशाचा हिशोब आता संतप्त नगरसेवक प्रशासनाला मागत आहेत. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाला पळताभुई थोडी करणारी ही विशेष सभा सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. सोमवारच्या आमसभेत माजी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळातील टक्केवारी आणि महापालिकेला लुटल्याचे अनेक किस्से नगरसेवकांनी उघड केले. सादर झालेल्या अर्थसंकल्पीय नोंदी म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रशासकीय काळात महानगरपालिकेला योजनाबद्ध रीतीनं लुटून खाल्ल्याचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप करत सर्व नगरसेवक संतप्त झाले. आष्टीकरांच्या कार्यकाळातील लेखाजोखा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मांडला गेला. तसंच ठराव क्रमांक 11 हा केवळ एक ठराव न राहता शासनाकडून आलेला कोट्यवधींचा निधी अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं लाटला याची एक मोठी शृंखला समोर आली. आष्टीकरांवर केवळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीच आरोप केले असं नाही, तर सत्ताधारी पक्षाचे सदस्यही त्यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बोलत होते. शहराचा निधी लुटून नेतो तरीही आपण लोकप्रतिनिधी म्हणून काहीही करू शकलो नाही, अशी तीव्र खंत नगरसेवकांनी व्यक्त केली. सभागृह नेते चेतन गावंडे व महापौर नगरसेवकांच्या भावनांशी सहमत झाले आणि महापौरांनी निर्णय देताना अतिशय स्पष्ट शब्दात या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचं सांगितलं. महानगरपालिकेच्या इतिहासात 2022 पासून सर्व काही लुटले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. जानेवारी 2022 ते जून 2023 या काळात प्रवीण आष्टीकरांच्या हाती प्रशासनाची सूत्र होती. 8 मार्च 2022ला नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि आष्टीकरांचा कार्यभार सुरू झाला. यावेळी आष्टीकरांनी काही विशिष्ट कंत्राटदार आपल्या हाताशी धरले होते. मंत्रालयातून विविध प्रकारे निधी आणायचा आणि कामही ठराविक कंत्राटदारांना द्यायची, यातून मिळणारं कमिशन लाटायचं, असा उघड प्रकार सुरू होता, असा आरोप स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी केला आणि सभागृहानं त्याला सहमती दर्शवली. सभेमध्ये भ्रष्टाचाराचे अनेक धक्कादायक नमुने समोर आले. यावेळी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरात 14 कोटी 30 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र शुद्ध हवेसाठी नेमके कोणते कार्यक्रम राबवले हा प्रश्न समोर आला असता स्पष्ट उत्तरे देण्यात आली नाही. 2022-23 मध्ये रोजंदारी बदली सफाई कामगार अंतर्गत 2,87,80,240 रुपये खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात एकही नवीन सफाई कामगार लावलेला नसताना हे जवळपास 3 कोटी रुपये गेले कुठं, याचं उत्तर प्रशासनाकडे नव्हतं. याचबरोबर शहरात 60 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी 82 लाख रुपये खर्च झाले. पण ही स्वच्छतागृहे नेमकी कुठं आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय, याचा कोणताही हिशोब प्रशासन देऊ शकलं नाही. आष्टीकरांच्या कार्यकाळात 3,81,02,630 रुपये इतका मोठा नगरसेवक निधी खर्च झाल्याचं सांगण्यात येतं. परंतु जेव्हा नगरसेवक पदावर नव्हते तेव्हा हा निधी कोठे खर्च झाला, असा सवालही यावेळी उपस्थित झाला. अशी स्थिती वार्ड विकास निधीची असून वार्ड अस्तित्वात नसताना 4 कोटीच्या वर रुपये खर्ची पडले, ते गेले कुठे, या प्रश्नानेही महापालिका अधिकारी अचंबित झाले. त्यामुळे आष्टीकरांवर चौकशी बसवून गुन्हे दाखल करा अशी मागणी जोर धरू लागल्यामुळे महापौरांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. प्रशासनिक कार्यकाळात आष्टीकरांच्या संपूर्ण भ्रष्टाचारावर सर्वपक्षीय नगरसेवकांचे एकमत झाल्यामुळं आता त्यांच्यावर चौकशी नेमली जाणार आहे.